त्या ठिकाणी बोलावण्याकरिता भगवान वृंदावनात गेला. भगवान अपिता रात्री, त्या रात्री भगवंतानं सुद्धा सुंदर असं नर वातावरण निर्माण केले. योगमाया पसरवली. सगळीकडे योगमायेच्या प्रभावानं सुंदर वातावरण निर्माण झालं. वृक्षांवर असणाऱ्या ज्या वेली आहेत त्या वेलींना त्या ठिकाणी फुलं उमललेली आहेत. त्याचा सुगंध दरवळतो आहे. वायुदेव शांत शीतल त्या ठिकाणी वाहतो आहे. त्या सुगंधाला आपल्या बरोबर घेऊन दरवळतो आहे. यमुना शांतपणे वाहते आहे. पूर्ण रूपानं चंद्र त्या ठिकाणी प्रगट झाला. 16 कलांनी युक्त असणारा चंद्र प्रगट झाला. महाराज पूर्ण रूपानं चंद्रमा प्रगट झालेला आहे. सर्वत्र शुद्ध असणारा प्रकाश पडलेला आहे. आणि भगवंतांना हातामध्ये त्या ठिकाणी पावा वाजून त्या पाव्यामधून त्या ठिकाणी क्लिम शब्दाचा उच्चार केला. क्लिम. क्लिम हे कामबीज आहे महाराज. योगमाया. योगमाया म्हणजे काय? योगाया माया सा योगमाया. जी त्या ठिकाणी परमात्म्याशी जोडणारी माया तिला म्हणतात योगमाया. त्या योगमायेनं स्वतःचं सामर्थ्य दाखवलं आणि भगवंतानं पाव्यातून क्लिम शब्दाचा उच्चार केला. पावा वाजू लागला. आपण आत्ताच ऐकलं ना महाराज, पावा कोणाला ऐकू येतो? हा पावा त्या ठिकाणी निर्वासन स्थिती ज्याची झालेली आहे त्यालाच ऐकू येतो. वासनेचा पडदा ज्याचा दूर झालेला आहे, ज्याच्या पोटात काहीच वासना राहिली नाही, एकच वासना, फक्त भगवंताच्या दर्शनाची वासना. म्हणून धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळ्यांच्या. उदास झाल्या होत्या महाराज संसाराविषयी आणि परमात्म्याच्या प्राप्तीची वासना पोटात होती. म्हणून भगवान त्या ठिकाणी महाराज लीला करणार आहे. त्याची ती लीला आहे महाराज. या लीलेला डोंगरेजी महाराज त्या ठिकाणी महाराज मदन मान मर्दन लीला म्हणायचे. मदन मान मर्दन लीला. मदन म्हणजे कामदेव, मान म्हणजे अभिमान आणि मर्दन म्हणजे घालविणारी लीला. कामदेवाचा अभिमान घालवणारी लीला म्हणजे मदन मान मर्दन लीला. का बरं माहिती आहे? इथे भगवान गोपिकांचा अंगसंग करणार आहे. त्या अंगसंगामधून त्या ठिकाणी महाराज गोपिकांना प्रेम देणार आहे. ही प्रेमलीला आहे, ही कामलीला नाही. अंगसंग जिथे कुठे त्या ठिकाणी होतो तिथे आपण सर्वजण त्याला काम म्हणतो महाराज, कारण आपली दृष्टी कामानं युक्त आहे. ती कामलीला नाही, ती प्रेमलीला आहे. कारण का? त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मैथुनी क्रिया नाही महाराज. अंगसंग तर आहे पण मैथुनी क्रिया अजिबात नाही. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज भगवान मोर मुकुट धारण करतो ना, मोरपीस. त्याचं कारण एवढंच आहे, मोरा असा एक पक्षी आहे जो मैथुना वाचून सृष्टी निर्माण करतो. तो त्याच्या मोरणी बरोबर मैथून करत नाही. मग तो आनंदानं नाचू लागला की त्याच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागतात, आनंद अश्रू. त्याची ती मोरणी असते ना महाराज, त्याच्या जवळ जाते, त्याच्या डोळ्यामधले ते अश्रू प्यायला सुरुवात करते आणि ते अश्रू तिनं त्या ठिकाणी टिपले की तिला गर्भधारणा होते. तिला स्वतंत्र मैथुनाची गरज पडत नाही. पण भगवंतानं त्या ठिकाणी महाराज अंगसंग तर केला गोपिकांचा, पण त्याच्यामध्ये मैथुनी क्रिया नव्हती. मग तिथे तर त्या ठिकाणी प्रेमलीला, जो प्रेम त्या ठिकाणी देतोय, प्रेम त्या ठिकाणी वाटायचं काम करतोय. गोपिका प्रेम स्वरूप आहेत, भगवानही त्या ठिकाणी प्रेम स्वरूप आहे. एकमेकाला प्रेम मागतात. एकट्या गोपिकांना प्रेमाची अपेक्षा आहे असं नाही, भगवंताला सुद्धा प्रेमाचीच अपेक्षा आहे. म्हणून दोघे जण त्या ठिकाणी महाराज प्रेमाची अपेक्षा करतात. म्हणून भगवान अपिता रात्री, म्हणून भगवंतानं सुद्धा प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता वातावरण निर्माण केलं. पावा वाजू लागला. संध्याकाळची वेळ आहे ना, पावा गोपिकांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचला. गोपिका आपापल्या कामामध्ये मस्त होत्या, पण काम करत असताना सुद्धा भगवंताची वाट पाहत होत्या. किंवा एकदा त्या ठिकाणी भगवान बोलावेल निघून जायचंय. संसारात दिसत होत्या महाराज, पण संसाराला चिकटलेल्या नव्हत्या. जसं वाळूक असताना महाराज ते शेंद ते त्या ठिकाणी जर पिकलं तर त्याचा सुगंध येतो, अतिशय सुगंध दरवळतो. त्या वेलाला अनेक ते फळे येतात महाराज. कोणतं पिकलेलं आहे कोणतं कच्चं आहे सहजासहजी ओळखता येत नाही, प्रत्येकाला चापून पाहावं लागतं. शहाण्या माणसानं ते पिकलेलं जर पाहायचं असेल कोणतं आहे, त्याचा फार सुगंध दरवळतो, त्याच्या जवळ जावं आणि वाकायचंच नाही महाराज. फक्त सहज पायानं धक्का लावायचा एका फळाला. धक्का लावूनही फळ बाजूला झालं नाही, समजायचं हे कच्चं आहे, हे अजून पिकलं नाही. ज्या फळाला धक्का लावल्याबरोबर जे देठापासून बाजूला होतं समजायचं ते पिकलेलं आहे. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? ते फळ पिकलं रे पिकलं की काही क्षणात देठाला सोडून देतं महाराज. दिसतं देठाला, पण देठाला त्यानं धरलेलं नसतं. हे जसं आहे ना तसंच त्या ठिकाणी जीवनमुक्त असणारा पुरुष दिसतो संसारात, पण त्यानं संसाराला धरलेलं नसतं, संसारापासून वेगळा झालेला असतो. तशा गोपिकांनी त्या ठिकाणी महाराज संसाराला सोडलेलं आहे. या दिसतात संसारात पण संसारापेक्षा वेगळे आहेत. पावा वाजू लागला. या गोपिकांच्या कानात त्या ठिकाणी पावा गेला. एक गोपी धार काढत होती महाराज गायीची. तिनं त्या ठिकाणी भाला घातला होता आणि धार काढायला सुरुवात केली होती.
अर्ध दूध कासेत होतं ना अर्ध दूध बादलीत होतं. दूध काढायचं होतं पूर्ण, इतक्यात पावा ऐकू आला, निघाली गवळण. गाय तशीच, दूध तसंच, बादली तशीच निघून गेले भगवंताच्या दिशेने. एक गोपी लपशी पका रही थी, भागवतात वर्णन लापशी तयार करत होती. लापशी तयार झाली होती, तिचा घमघमाट येत होता, वास येत होता, सुगंध फक्त खाली उतरवायची होती, तशीच ठेवून दिली महाराज, निघून गेली भगवंताकडे. एक भाकरी तयार करत होती, एक भाकरी तिची काठवडीत होती, एक भाकरी तव्यावर होती, एक भाकरी चुलीला उभी केली होती. तव्यावरची पचली होती, ती पालथी करून टाकायची होती. उभी केलेली भाजली होती, ती टोपल्यात टाकायची होती. आणि काठवडीतली तव्यावर टाकायची होती. विसरली. पिठाचे हात असेच आहेत. भगवंताच्या दिशेने निघाली. एक सारवण करत होती आतल्या घरात. एकात एक त्याडवी 7 खोल्या होत्या महाराज. खिडकीतून आवाज येऊ लागला पाव्याचा. कुठून जावं तिला कळालंच नाही महाराज. धाडकन भिंतीला जाऊन आदळले. हे स्थूल शरीर तिनं सोडलं, सूक्ष्म शरीर धारण करून भगवंताच्या दिशेने जाण्याकरिता निघाली. एक ताडकीने पतीला जेवायला वाढत होती. तो जेवायला बसला होता, पावा ऐकू आला, गायगायनं ताडकीने निघाली महाराज. तो पती जेवतो आहे, त्याची सेवा करणं सोडून निघून गेले. एक गोपी बाळाला दूध पाजत होते. बाळ दूध पित होतं. दूध पाजत असताना बाळाला असंच जमिनीवर ठेवलं, गोपी निघून गेले. एक सासूची सेवा करत होती, पाय दाबत होते, निघाली महाराज जाण्याकरिता. सासूने विचारलं, कुठे जातेस? विसरली महाराज आणि खरं बोलून गेली, माझा कन्हैया मला बोलावत आहे, मी गेलं पाहिजे. खबरदार म्हटली, गेलीस तर रात्री अपरात्री परपुरुषाला भेटायला निघाली, लाज वाटत नाही म्हटली तुला? काय काय तिच्या नवऱ्याला बोलावून घेतलं, म्हणे बघ तुझी बायको कुठे जाते आहे एवढ्या रात्री. तो दावा घेऊन आला आणि तिला खांबाला बांधून टाकलं. खबरदार म्हटलं जाशील तर तिचा जीव कासावे सोडला. आता काय करू? तिनं व्याकुळ होऊन म्हणायला सुरुवात, असं करू नका, मला जाऊ द्या, माझा कन्हैया मला बोलावतोय. तरी ते ऐकत नाहीत. मग गोपीनं पवित्रा बदलला, पण असं मला जाऊ देत नाहीत. ठीक आहे म्हटले, तुमचा अधिकार माझ्या या देहावर आहे, या शरीरावर आहे, माझ्यावर तुमचा काही अधिकार नाही, मी आता जाणार आहे. तिनं शरीर सोडून दिलं महाराज. डोळे बंद केले, भगवंताच्या चरणांचं स्मरण केलं आणि एवढं उत्कट असणारं स्मरण तिनं केलं, सगळे पाप ताप जळून गेले महाराज. दिव्य रूप धारण करून सर्वांच्या आधी भगवंतापर्यंत जाऊन पोहोचले. या सगळ्या गोपिका रस्त्यानं चालू लागल्या. काटाकुपाट्यांचा विचार केला नाही, सर्प विंचवांचा विचार केला नाही, व्याघ्र सिंहांचा विचार केला नाही. सर्वस्वाचा त्याग करून गोपिका भगवंताच्या दिशेने जाऊ लागल्या. माझा भगवान मला बोलावतोय. पावा वाजू लागला, पावा हृदयामध्ये प्रवेश करून जाऊ लागला. मोठ्या प्रेमानं ताडगी भगवंताशी संवाद सुरू करू लागल्या. हे कन्हैया, अरे कसा पावा वाजवतोय रे? रे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली रे. रे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. रे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. रे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. मुरली नोव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. मुरली नोव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. संसार केला दान दिन येऊनी हृदय संचरली. संसार केला दान दिन येऊनी हृदय संचरिली. रे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. रे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. गोपिका विभोर झाल्या महाराज आणि भगवंताच्या दिशेने जाऊ लागल्या. रे सावळिया कशी वाजवली मुरली. देवा कशी मुरली वाजवतोस रे? स्वतःला विसरल्या. सांगू, प्रेमामध्ये त्या ठिकाणी महाराज भेद राहत नाही, त्रिपुटीच संपून जाते. प्रेमी, प्रेम आणि प्रियतम ही त्रिपुटी आहे ना महाराज, ही त्रिपुटीच संपून जाते. तुम्हाला सांगू, ज्ञानानं एकरूप होता येत नाही. एकरूप व्हायचं असेल तर गरज पडते प्रेमाची. ज्ञानामध्ये अहम आहे, अहम ब्रह्मास्मी. माझ्याकडे बघा ना सर्वांनी, लक्षपूर्वक ऐका, अरे फार महत्वाचं सांगतोय. ज्ञानामध्ये अहम आहे. हा अहम जोपर्यंत आहे तोपर्यंत परमात्म्यात विलीन कसं होता येईल? पण विलीन होता येत नाही. अहम जर घालवायचं असेल तर सोपं साधन आहे महाराज, प्रेम. पण प्रेमानं भगवंताचा छंद लागेल.
आणि त्याचा छंद लागला की स्वतःला विसरून जाता येईल. स्वतःला विसरण्याचं साधन जर काय असेल तर भगवंताचं प्रेम. या गोपिका प्रेम संन्यासिनी आहेत. आणि खरं सांगू, ज्ञानामध्ये त्या ठिकाणी प्रेमाचा लवलेशही नसतो, पण प्रेमामध्ये पूर्ण ज्ञान असतं महाराज, पूर्ण ज्ञान असतं. आणखी सांगू, ज्ञानामध्ये त्या ठिकाणी महाराज भेदाचा निषेध केला जातो, ज्ञानामध्ये भेदाचा निषेध केला जातो, पण प्रेमामध्ये भेदाचा नाश केला जातो. जर भेदाचा नाश करायचा असेल तर प्रेमाची गरज आहे. ज्ञानामध्ये फक्त निषेध केला जातो, भेदाचा निषेध आहे, पण नाश फक्त प्रेमामध्येच आहे. प्रेमानंच त्या ठिकाणी महाराज भगवंताशी एकरूप होऊन जात आहेत. गोपिकांनी भगवंतावर प्रेम केलं. सामान्य गोपिका नाहीत महाराज, अनादिकालापासून तपश्चर्या करणारे ऋषीमुनी गोपिका झाले होते. या गोपिका वेदगर्भातल्या श्रुती आहेत महाराज. 16,000 त्या ठिकाणी उपासना कांडातील श्रुती गोपिकांच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाल्या होत्या. अशा असणाऱ्या त्या ठिकाणी गोपी आहेत. या गोपी भगवंताच्या दिशेने जाण्याकरिता निघाल्या. या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची स्थिती आहे. या प्रेमाच्या 3 स्थिती असतात महाराज. एक आहे तदी येता, दुसरी आहे त्वदी येता, आणि तिसरी आहे मदी येता. या 3 गोष्टी आहेत महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. हे बारकावे आहेत महाराज. त्यातले सरळ सरळ सांगू नये, मला जाता येईल काडीनं औषध लावून, पण परत कधी तुम्हाला ऐकायला मिळेल. कोण जाणे त्या ठिकाणी महाराज. माणसाचा काय भरोसा आहे, क्या भरोसा आहे, हिच जिंदगी का. मलाही पुन्हा सांगता येईल असं सांगता यायचं नाही, आणि कोणाला पुन्हा ऐकता येईल असं सांगता यायचं नाही. म्हणून ही चालू त्या ठिकाणी घडी का दौडावी, थोडंसं त्या ठिकाणी तास दीड तासाकडे पाहून स्वतःला त्या ठिकाणी का बरं नुकसानात घालावं. म्हणून त्या ठिकाणी ऐका ना महाराज, लक्षपूर्वक ऐकतात ना तुम्ही सर्वजण? लक्षपूर्वक ऐका मायबाप. हे फार महत्वाचं आहे म्हणून सांगतो. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करतो की सर्वांगाचे कान करून ऐका. माझ्या भगवंताचं प्रेम ऐका, ते अतिशय महत्वाचं आहे. ते परमात्मापर्यंत घेऊन जाईल. तेच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. प्रेमाच्या 3 अवस्था. एक आहे तदीयता. तदीयता म्हणजे त्याला जाणणे. दुसरी आहे त्वदीयता. त्वदीयता म्हणजे काय? मी तुझाच आहे देवा असं त्या ठिकाणी म्हणणे, त्याला जाणून त्याचं होणे. आणि मदीयता. मदीयता म्हणजे काय? मला देवाशिवाय दुसरं कोणीच नाही, देवच माझा आहे असं त्या ठिकाणी म्हणणे. देवाला जाणणे, देवाचं होणे, आणि देवच आपला त्या ठिकाणी करणे. ह्या 3 अवस्था प्रेमाच्या अवस्था आहेत. या प्रेमाच्या अवस्थांमध्ये गोपिका निघून गेल्या आणि भगवंताकडे जाण्याकरिता निघाल्या महाराज. राजाला प्रश्न पडला, म्हणे या गोपिका तर पतिव्रता आहेत, चांगल्या घरच्या स्त्रिया कुलवान आहेत, आणि सर्वस्वाचा त्याग करून भगवंताकडे जाण्याकरिता निघाल्या. भगवान तर धर्ममय आहे, आणि धर्ममय असणाऱ्या भगवंतानं त्या ठिकाणी असं परस्त्रियांबरोबर अंगसंग करणं कितपत योग्य आहे? शुकाचार्यांना थोडा राग आला महाराज. राजा, तुला असं वाटतं की ही त्या ठिकाणी काम आलेलं आहे, त्यांच्या पोटात काम आहे म्हणून जातात. कामच आहे, पण तो काम सामान्य संसारातला काम नाही. काम म्हणजे काय? इदम मे अस्यात, इदम मे अस्यात, इदी इच्छा काम शब्दीन. हे मला हवंय, हे मला हवंय, हे त्या ठिकाणी जे आहे ना आपल्याहून स्वहून भिन्न मला हवंय, हे जे आहे याला म्हणतात काम. पण स्वतःच्या स्वरूपात रममान होणं याला काम म्हणत नाहीत. गोपिकांच्या अंतकरणातला काम आहे, पण तो लौकिक काम नाही, तो अलौकिक असणारा काम आहे. अशा गोपिका त्या कामातुर नारी, कामातुर आहेत, पण चित्त विवळते देखावया हरी. संसार पाहण्याकरिता नाही, हरी पाहण्याकरिता. म्हणून गोपिका त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत महाराज. म्हणून भगवंतानं गोपिकांचा अंगसंग केला. त्यांना सामान्य समजू नको. भगवान आहे, पूर्ण ब्रह्म आहे, आणि गोपिका ब्रह्म स्वरूपाला जाणणाऱ्या आहेत म्हणून त्या ब्रह्मरूप आहेत. पाप पुण्याचा लवलेश सुद्धा गोपिकांजवळ अजिबात नाही, कारण त्या ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून आपल्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहू नकोस राजा, ते श्रेष्ठ आहेत असं राजाला त्या ठिकाणी कळालं. राजा विभोर झाला महाराज. पुढचं सांगा म्हणे महाराज काय झालं, गोपिका कशा गेल्या? सगळ्या गोपिका एकट्या गोपीनं जायला सुरुवात केली. कोणाला सांगितलं ना महाराज, चिडीचूप आहे, सगळ्या एकट्यानेच पळायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे, जर देवापर्यंत जायचं असेल ना महाराज, तर शेवटी त्या ठिकाणी एकट्यानंच जावं लागतं. दुसऱ्या कोणाला बरोबर नेता येत नाही, एकट्यानंच जावं लागतं. कारण तिथे त्या ठिकाणी कावर एकट्या गेल्या, तिथं चित्तात दुसरं कोणी आठवतच नव्हतं. देव समोर उभं राहिल्यानंतर दुसरं आठवलं, मग त्या भक्तीला काय महत्व राहिलं? काय महत्व नाही. ज्याच्या चित्तात देव भरला त्याला देवच आठवतो, दुसरं काही आठवत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, काही आवडत नाही महाराज, फक्त देवच डोळ्यासमोर दिसतो. म्हणून त्या ठिकाणी कोणाशी काही बोलल्या नाहीत, एकट्याच जाऊ लागल्या. वृंदावनात सर्वांनी प्रवेश केला. भगवंताच्या समोर त्या जाऊन उभ्या राहिल्या. भगवंताला गराडा घातला. पावा वाजवणारा कन्हैया गोपिकांकडे पाहू लागला. सगळ्या गोपिका समोर आलेल्या आहेत असं त्याला कळालं, आणि भगवंतानं पावा वाजवायचा बंद करून गोपिकांबरोबर बोलायला सुरुवात केली. वाह, स्वागतम ओ महाभागा, प्रियम किम करवा आणि वहा.
तुमचं स्वागत आहे, तुम्ही का आलात, काय तुमचं म्हणणं आहे मला सांगा. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी मी ऐकेन, मला तुम्ही सांगू शकता. गोपिका बोलू लागले, वा रे वा, स्वतःच पावा वाजवतोयस, स्वतःच आम्हाला बोलावून घेतोयस आणि वरतून पुन्हा त्या ठिकाणी आम्हाला विचारतोयस का आलात म्हणून. कन्हैयामध्येच बोलू लागला, मला असं वाटलं वृंदावन पाहायला आले असाल, वृंदावनातली शोभा पाहण्याकरिता आले असाल, सुखाची अपेक्षा पोटात घेऊन आले असाल. तर ऐका, वृंदावन पाहण्याकरिता आले असाल तर सुंदर वृंदावनातलं असणारं हे वातावरण, दिव्य वातावरण आहे, ते लवकर लवकर बघा आणि आपापल्या घरी निघून जा. दुसरा मुद्दा म्हणू लागले, जर सुखाची अपेक्षा करून आले असाल तर सुखाची अपेक्षा पोटात असेल तर घरी जा आणि आपापल्या पतीकडून सुख प्राप्त करून घ्या. कारण इथे रास होणार होते ना महाराज. रासलीला ही सुखदुःखाच्या पलीकडची लीला आहे. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी या सामान्य सुखदुःखाला गोवायचं नाही महाराज, त्याच्या पलीकडची ती अवस्था आहे, ती सामान्य अवस्था नाही. भगवान झडते घेऊ लागले. म्हणे घरी जा, तुम्ही पतिव्रता स्त्री आहात, एवढ्या रात्री अपरात्री परपुरुषाला भेटायला येणं योग्य नाही, तुम्ही घरी जा. गोपिकांना भगवान त्या ठिकाणी पूर्वमीमांसा सांगू लागला, कर्मकांड सांगू लागला. गोपिका अशा आहेत महाराज, भगवंताकडे पाहिल्यानं भगवंताला उत्तर मीमांसा सांगू लागले गोपिका. बोलणं त्या ठिकाणी सुरू झालं. भगवान म्हणू लागला, असा आहे स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्म भयावहा. त्याचं वर्णन त्या ठिकाणी करू सांगू लागला. पातिव्रत्य धर्माचं पालन करा, पतीची सेवा करा, ती सेवा केल्यानंच त्या ठिकाणी हित होईल. पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता अनायास आत्महिता भेटेची की, असं त्या ठिकाणी सांगू लागले महाराज भगवान. गोपिका हसल्या, म्हणे झालं तुझं बोलून, म्हणे सगळं झालं, आता आमचं ऐक म्हणले. पातिव्रत्य धर्माचं पालन केल्यानं आत्मतत्वाची प्राप्ती होते, परमतत्व प्राप्त होते, इथपर्यंत आम्हाला मान्य आहे. पण पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं कुठपर्यंत, जोपर्यंत परमतत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत. म्हणजे पातिव्रत्य धर्माचं पालन करणं हे झालं साधन आणि परमतत्व प्राप्ती हे झालं साध्य. म्हणजे साध्याच्या प्राप्तीपर्यंतच साधनेची गरज असते. ऐक देवा, तुझे शब्द आहेत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्मांचा परित्याग करा आणि माझी शरणागती करा. अरे भगवंतापर्यंत जाण्याकरिता कोणताच प्रतिबंध त्या ठिकाणी महाराज सहन होत नाही. सगळ्या प्रतिबंधांना दूर करून जावं लागतं. धर्माचा प्रतिबंध, वेदाचा प्रतिबंध, सगळ्या प्रकारचे प्रतिबंध त्या ठिकाणी घालवावे लागतील, मग परमात्म्यापर्यंत जावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी असं नाही जाता येत महाराज देवापर्यंत. सर्वस्वाचा त्याग करून आलो रे देवा. आणि तू जर म्हणत असशील त्या ठिकाणी पतीची सेवा करा, कुठपर्यंत करावी, कारण साधना करणं गरजेचं आहे इथपर्यंत हे आम्हाला माहिती आहे. कुठपर्यंत साधना करायची, भगवान सांगतात, जोवरी अर्जुना तो बोध भेटेची ना मना, तोवरी या साधना भजावेची लागे. जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत साधन करावंच लागतं. पण एकदा का बोध प्राप्त झाला मग साधन हळूच ठेवावं लागतं. अजून एक ओवी सांगतो मौलिक ज्ञानोबरांची, ते म्हणतात, तैसा ब्रह्म साक्षात्कारू होय देखोनी गोचरू, ऐसा साधन हातियारू हळूच ठेवे. बस साधन रूपी हातात ठेवून द्यावं लागेल. देवा, पतीची सेवा करणं योग्य आहे, पण या पतीच्या सेवेनं त्या ठिकाणी काय मिळवायचंय, तर तो त्या ठिकाणी सगळ्या जगाचा असणारा पती, पाती लोकमिती पती, त्याच्यापर्यंत जाण्याकरिता या पतीची सेवा करायची. एक उदाहरण सांगितलं. एक पतिव्रता स्त्री होती, नवीन लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर भाग्योदय झाला आणि तिच्या पतीला अमेरिकेतून कॉल आला नोकरीचा. तो म्हणला मला आता अमेरिकेला जायचं आहे. आता ते गोकुळवासीच होता, जायचं म्हणला मला अमेरिकेला. मग ती त्या ठिकाणी हट्टालाच पेटली. ते म्हणले, मी पतिव्रत आहे, तुम्हाला सोडून क्षणभर राहू शकत नाही, मला तुमच्या बरोबर घेऊन चला. तो म्हणला, हे बघ जमणार नाही, अमेरिकेत जायचंय, मला तिथलं वातावरण माहित नाही, माझी खाण्यापिण्याची पंचायत, तुला कुठून घेऊन जाऊ. ती हट्टालाच पेटली, मी प्राण सोडून देईन म्हटली, तुम्ही जर त्या ठिकाणी मला नेलं नाही तर मी पतिव्रता आहे. पुन्हा पुन्हा पतिव्रता पतिव्रता म्हणते. तो म्हणला सारखीच पतिव्रता म्हणते. त्यानं बोलायला सुरुवात केली. हे बघ म्हणला, तू पतिव्रता आहेस ना, म्हणला हा पतिव्रता आहे. मग पतिव्रताचे धर्म काय असतो माहिती आहे, म्हणे काय, पतीच्या आज्ञेचं पालन करणे. मग मी तुला आज्ञा देतो, तुझा पती, तू इथंच राहा आणि मी अमेरिकेला जातो. आता काय करा, आज्ञा पाळायची वेळ आली. मग ती व्याकुळ होऊन बोलगले, असं आहे, मग असं काहीतरी साधन द्या जेणेकरून मला सदैव तुमचं स्मरण राहीन, तुमची सेवा घडेन. त्यानं काय केलं माहितीये, एक मातीचा पुतळा तयार केला स्वतःचा, तिच्या समोर आणून दिला. सांगितलं, मी अमेरिकेतून परत येईपर्यंत या पुतळ्याची सेवा कर, रोजाला आंघोळ घाल, रोजाला कपडे घाल, रोजाला नैवेद्य दाखव, रोजाचे पाय दाब. तिनं सगळा कार्यक्रम सुरू केला. आणि आता मात्र हरिसुरींनी त्या ठिकाणी सांगितलं, बरं महाराज, भक्ती रसायनामध्ये. मग तो त्या ठिकाणी महाराज तो निघून गेला आणि ती सेवा करू लागली पुतळ्याची.
आता ती पुतळ्याची सेवा त्या ठिकाणी करते आहे. बराच कालावधी लोटला. रोज त्याला स्नान घालायची, रोज त्याला कपडे घालायची. पतिव्रताच होती महाराज. त्याला नैवेद्य दाखवायची, मग आपण जेवायचे, मग त्याचे पाय दाबायचे पुतळ्याचे, मातीचा पुतळा. आणि एक दिवशी त्या ठिकाणी तिचा खरोखरचा नवरा परत आला घरी. त्यानं दरवाजा वाजवला. ही पाय दाबत होती. तिनं विचारलं कोण आहे? तोला मीच आहे तुझा पती. बाहेर कोण आलं होतं? तुम्ही ऐकतात ना सगळेजण का झोपले? कोण आलं होतं बाहेर? तिचा पती. आणि घरात कोणाची सेवा करत होती? पतीची. तो पतीच आहे ना महाराज. घरातही पतीची सेवा चालू आहे आणि दारातही त्या ठिकाणी पती आला. आता शहाण्या गोपीने काय करायला पाहिजे? तिने डुकल्या खायला पाहिजे. काय केलं पाहिजे? तिने काय केलं पाहिजे? तिनं त्या ठिकाणी दरवाजा उघडून त्या ठिकाणी महाराज जो खरोखर त्या ठिकाणी असणारा पती आहे, जो चेतन असणारा पती आहे, त्याला आणण्याकरिता गेलं पाहिजे. त्या गोपीनं असंच केलं महाराज. ती हुशार होती. तिनं मातीच्या पुतळ्याची सेवा बंद केली. दरवाजा उघडून त्या ठिकाणी खरोखरचा पती घरात आणला. जो चेतन आहे, हा जड आहे आणि तो चेतन आहे. गोपिकांना त्या ठिकाणी महाराज काय सांगायचं ते सांगून झालं. देवा ऐक, तुला दृष्टांत कशा करता सांगितला? दृष्टांत पटवून देण्याकरिता. अरे घरचा पती म्हणजे मातीचा पुतळा आणि तू म्हणजे चेतन स्वरूप असणारा पती. म्हणून त्या मातीच्या पुतळ्याची सेवा करायची कुठपर्यंत? जोपर्यंत तू प्राप्त होत नाही तोपर्यंत. मग तू प्राप्त झालास आता त्याची सेवा कशा करता करायची? सोडून आलो. नावेत बसून प्रवास करणारा मनुष्य नावेत कुठपर्यंत बसतो? जोपर्यंत पलीकडचा काठ येत नाही तोपर्यंत. काठ आल्या, पलीकडचा तीर आल्यानंतर जसा नाव सोडून देतो तसा त्या ठिकाणी साधन टाकून द्यावं लागेल. म्हणून पतीला त्या ठिकाणी सोडून आलो रे देवा. सगळ्या संसाराला लात मारून आलो. आता पुन्हा संसारात जायला सांगू नकोस. इथे गोपिकाने एक गीत गायलं महाराज. त्या गीताचं नाव आहे प्रणय गीत. प्रणय गीत. हे प्रणय गीत मोठं अप्रतिम आहे महाराज. कधी जर प्रसंग आला तर बघा, भागवतामध्ये 5 गीत आहेत महाराज. वेणुगीत, प्रणय गीत, गोपी गीत, युगल गीत आणि भ्रमर गीत. हे 5 गीत आहेत गोपिकांचे. अतिशय सुंदर आहेत महाराज. भाव आहे त्याच्यात. गोपी बोलू लागल्या. हरी गोप्य उचुहु हे मैवं विभोर हती भवान गदितुम नृशंसम संत्यज्य सर्व विषयान् स्तव पादमूलम भक्त्या भजस्व दुरवग्रहमास्त्यजास्माम देवो यथादि पुरुषो भजते मुमुक्षुन्. सुंदर श्लोक आहेत महाराज त्यातले. देवा अरे मैवं विभोर हती भवान गदितुम नृशंसम संत्यज्य सर्व विषयान् स्तव पादमूलम. अरे सगळ्या संसाराचा त्याग केला देवा तुझ्याकरिता आणि तू आता जा म्हणतोयस. असं करू नकोस देवा. पदर तडवी पसरून गोपिका भगवंताची विनवणी करू लागल्या. देवा आम्हाला जा म्हणू नकोस. आम्ही तुझ्या समोर तुझ्या सुखाकरिता आलेलो आहोत. आम्ही तुझ्या सेविका आहोत. आम्हाला तुला सुख देण्याकरिता यायचं त्या ठिकाणी ठरलं होतं. तुला सुख देण्याकरिता आलो आहोत. आम्हाला सुख दे म्हणत नव्हत्या, आम्ही तुला सुख देण्याकरिता आलो म्हणत होत्या. शृंगार करून त्या ठिकाणी यायचं ठरलं होतं ना महाराज. पण शृंगार करायचं विसरल्या होत्या. मुरलिका नाद दिवाणी बने गवळण. गायक बछडा भैसको छोडा. बैल का दूध निचोड गई. कपाळाला कुंकू लावायचं तर काजळच लावलं वेडीने. डोळ्यामध्ये काजळ घालायचं तर डोळ्यातच त्या ठिकाणी कुंकू मिसरी भरली महाराज. आणि ओठांना त्या ठिकाणी लाली लावायची ते त्या ठिकाणी महाराज कुंकू मोठाला लावायला लागली. उलट पालट सगळं करून टाकलं महाराज तिनं. कपाळाला लावायचं कुंकू मोठालाच लावून बसले. एका हातात बांगड्या घातल्या, दुसऱ्या हातात घातल्याच नव्हत्या. तशीच निघून गेले. विसरून त्या ठिकाणी गेल्या. भगवंतानं पाहिलं. आकुल व्याकुल गोपिया उनकी दशा विभोर. विभोर झाल्या होत्या गोपी. भगवंताच्या प्रेमात विभोर झाल्या होत्या. देवा आम्हाला जा म्हणू नकोस रे. आणि मग मात्र त्या ठिकाणी बघा ना तुम्ही, अरे सर्वस्वाचा त्याग करून आल्या होत्या. सामान्य नाहीत गोपिका. सर्वस्वाचा त्याग करणं सोपं नाही महाराज. हे बोलायचं त्या ठिकाणी भातन बोलाची कढी. आपण त्या ठिकाणी बोलतो पण तेवढंच सोपं नाही ते करणं. बऱ्याच वेळेला कीर्तनात उभं राहून कंबर बांधून कथेत व्यासपीठावर बसून नाकानं वांगे सोलता येतात. फार त्या ठिकाणी बोलता येतं पण मोठं कठीण आहे महाराज सर्वस्वाचा त्याग करणं. या गोपीने सर्वस्व त्या ठिकाणी सोडून दिलं आणि भगवंताच्या समोर त्या ठिकाणी गेल्या आणि देवाला म्हणू लागल्या. देवा अरे बघ ना जरा आमच्या अंतकरणात डोकावून काही ठेवलं नाही रे. सर्व विषयांचा त्याग केला. संत्यज्य सर्व विषयान् स्तव पादमूलम. तुझ्याकरिता सर्वस्वाचा त्याग केला. आता परत जा म्हणू नकोस. भगवंताला गोपिकांची दया आली महाराज. भगवान त्या ठिकाणी सर्व विजय आहे पण गोपिकांच्या शब्दांसमोर भगवान हरला. बस हरला भगवान. तिथे कामदेव प्रत्यक्ष प्रगट झाला आणि या कामानं त्या ठिकाणी भगवंताला ललकारला. आता तू या परस्त्रिया आहेत त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी रास करणार आहेस. आता तुझ्या अंतकरणामध्ये काम उद्भवला तर तू हरलास. माझ्याशी युद्ध कर. राम रूपात भगवान प्रगट झाले तेव्हाही गेला होता.
पण देवाने एक पत्नी व्रत धारण केलं होतं ना, त्यावेळेला माझं तुझ्यावर काही चाललं नाही, कामदेव बोलू लागला, आता माझ्याशी युद्ध कर, ललकारू लागला. 5 बाण त्यानं सोडले महाराज. वशीकरण, उच्चाटन, मोहन, स्तंभन आणि उद्दीपन हे कामाचे 5 बाण आहेत. या 5 बाणांना त्या ठिकाणी सोडलं. आणि गोपिका त्या ठिकाणी भगवंताच्या समोर रडू लागल्या. त्या ठिकाणी पूर्वानुरागामध्ये आहेत. भगवंताच्या भेटीकरता आसुसलेले आहेत. पूर्वानुराग आणि मिलनाची अपेक्षा करतायत. 3 प्रकारचे अनुराग असतात. पूर्वानुराग, मिलनानुराग आणि विरहानुराग. पूर्वानुरागामध्ये आहेत. भगवंताच्या भेटीकरता ललायत झालेले आहेत. व्याकुळ होऊन भगवंताकडे त्या ठिकाणी प्रेम मागू लागल्या. हे कान्हा रे थोडासा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोडासा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. ओ गोरी घूंघट उगार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. ओ गोरी घूंघट उतार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. प्रेम गली में आके गुजरिया, भूल गई रे घर के डगरिया. प्रेम गली में आके डगरिया, भूल गई रे घर की डगरिया. पाया था तूने रंग ऐसा डाला, बंधन में बांध गया बांधने वाला. पाया था तूने रंग ऐसा डाला, बंधन में बांध गया बांधने वाला. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. ओ गोरी घूंघट उतार ले, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. गोरी घूंघट उतार ले, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपिका भगवंतालाच मागू लागल्या महाराज. भगवान त्यांना म्हणत होता घरी जा, आपल्या पतीकडे जा. गोपिका म्हणत होत्या अरे घरचा पती त्या ठिकाणी नासका कुच काय. मीराबाई म्हणतात ना, ऐसे वर को क्यों वरू, जो जन्मे और मर जाए, वर वरू गोपाल को मारो चुडलो अमर होई जाए. बस भगवंतालाच पती रूपानं प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून गोपिकांच्या अंतकरणातला शुद्ध भाव पाहिला आणि भगवान गोपींबरोबर रास करू लागला महाराज. एकटा भगवान सर्वांच्या मध्ये उभा राहिला. एक रासेश्वरी असणारी महाभाव स्वरूपा भगवती त्याच्याजवळ आल्हादिनी शक्ती उभी राहिली. त्याच्याशी त्या ठिकाणी खेळू लागली. बाकीच्या सगळ्या गोपिका अवतीभोवती उभ्या आहेत आणि भगवान गोपींबरोबर रास करू लागला. काय घडलं माहिती आहे, बऱ्याच काळापर्यंत रास होऊ लागले. पण या भगवंताच्या अवतीभोवती विभोर होऊन नाचणाऱ्या गोपी आहेत ना, या सगळ्या गोपिकांच्या अंतकरणामध्ये एकदाच अभिमान निर्माण झाला की बघा ना, या जगातल्या सगळ्या स्त्रियांपेक्षा आपण केवढ्या भाग्यवान आहोत की भगवंताबरोबर त्या ठिकाणी रास करता येते. जगातल्या स्त्रिया त्या ठिकाणी आपल्यापेक्षा हीन आहेत असं त्यांना वाटलं. अभिमान झाला. भगवंताला अभिमान सहन होत नाही महाराज. आणि आणखी सांगू, भक्तीमध्ये मान सहन होतो पण अभिमान सहन होत नाही. मान म्हणजे रुसणं, मान म्हणजे फुगणं, रोष निर्माण होणं. खरं सांगू, रोष निर्माण झाला की रोषे प्रेम दुनवटे. रोषानं दुप्पट होतं महाराज प्रेम. पण अभिमान मोठं वाईट आहे. अभिमान त्या ठिकाणी होता कामा नाही. गोपिकांना झाला अभिमान. भगवंताने विचार केला अरे अभिमान झाला, आता थांबायचं नाही. भगवान त्या ठिकाणी अंतर्धान झाले. सगळ्या गोपिकांच्या मधून गुप्त झाले महाराज. एका गोपीला आपल्या बरोबर घेतलं आणि निघून गेले भगवान तिथून. गोपिका पाहतात तर काय, भगवान समोर दिसत नव्हता. काय करावं कोणाला कळेना. तिला विचारतात कुठे गेला कन्हैया. कोणी सांगायला तयार नाही, कोणालाच माहित नाही. झाडांना अविलीना विचारू लागल्या, यमुनेला विचारू लागल्या, सर्वांना विचारपूस करतायत. कन्हैया कुठे दिसत नव्हता. महाराज व्याकुळ झाल्या, रडू लागल्या, कासाविस्तार होऊ लागल्या, भगवंताला शोधू लागल्या, माग लावू लागल्या. इकडे भगवान त्या गोपीला बरोबर घेऊन गेला होता. बऱ्याच दूरपर्यंत चालत गेले. रस्त्यानं चालत असताना एक झाड त्या ठिकाणी आलं. मोठे वृक्ष होता विशाल. त्याच्यावर वेली वरती गेली होती. त्या वेलीला सुंदर सुंदर फुलं आली होती. कन्हैयानं टाचावरती करून चवड्यावर उभं राहून त्या ठिकाणी ती फुलं तोडली.
चंद्राचा शुद्ध असणारा प्रकाश आहे ना महाराज. या प्रकाशामध्ये कन्हैयानं त्या गोपीच्या वेणीमध्ये तडकी स्वतःच्या हातानं फुलं गुंफली. गोपीला असं वाटलं मी एकटीच किती भाग्यवान आहे, मला तडकी भगवान घेऊन आले. ती गोपी म्हणू लागली देवा चालून चालून फार थकली रे, मला खांद्यावर घेतोस का, खांद्यावर घेतोस का म्हटल्यावर भगवान म्हणले ठीक आहे घेतो खांद्यावर. मग खांद्यावर घेण्याकरिता तिला उचललं आणि खांद्यापर्यंत नेलं आणि तिच्या पोटातला भाव जाणला की हिला वाटतं या सगळ्या गोपींपेक्षा मी भाग्यवान आहे. एवढं जरी मागं पाहिलं तरी जमत नाही महाराज. नाही तर ते त्या ठिकाणी सगळं जवळ येतं मग बुडून जात. आमचे भाऊ म्हणत असतात एक चांगला पोहणारा माणूस होता आणि पोहून नदीच्या पलीकडे जायचा होता. तो पोहत पोहत पलीकडच्या काठापर्यंत गेला पण हे पण म्हणलं की माणूस डचकतो महाराज. काय झाला असेल मग बुडाला की काय मेला की काय काय झाला असेल त्याचा असा विचार करतो ना. मेला बेला नाही काय काळजी करू नका, पण त्याचा दम तुटला आणि गटांगळ्या खाऊ लागला. धावत धावत तिथपर्यंत जाण्याचा बऱ्याच वेळेला आपण काठापर्यंत जातो पण भगवानही त्या ठिकाणी महाराज माया पसरवितो आणि त्याच्या त्या परीक्षेतून त्या ठिकाणी जर उत्तीर्ण होता आलं तर बरं, नाहीतर घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. त्यानं परीक्षा घेऊ नये असं जर वाटत असेल तर एक काम करावं, त्याच्या चरणांना घट्ट धरून ठेवावं. कारण त्यानं स्वतःच उपाय सांगितला मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंते ते दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंते ते. म्हणून ऐका ना, जीवनामध्ये जर कधी कठीण प्रसंग आला, डळमळ होण्याचा जर त्या ठिकाणी भाव प्रगट झाला, काही चूक त्या ठिकाणी होऊ द्या आपल्या हातानं, केवढे अपराध होऊ द्या, आपण ढळाल्यासारखे जरी त्या ठिकाणी झालो आपल्या स्थितीवरून, तरी पण काही क्षणात भगवंताच्या चरणांचं स्मरण करा. देवा मी चुकलो, तुझ्या चरणांशिवाय मला दुसरं काही दिसत नाही, मला सांभाळ, तुझ्याशिवाय सांभाळणारा मला दुसरा कोणीच नाही, असं ज्या वेळेला म्हणाल अनन्य व्हाल, भगवान संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही महाराज. या गोपीच्या पोटात अभिमान झाला आणि खांद्यापर्यंत नेलेलं भगवान तरी गुप्त झाला, धाडकन पडले जमिनीवर, धाडकन पडले. मग तर भगवान दिसेन असं झाले, रडू लागली, कासावीस होऊ लागली, काय करावं काही कळेच ना महाराज. या गोपी भगवंताला शोधत होत्या आणि आता मात्र त्या ठिकाणी महाराज शोध करत माग लावत निघाल्या. या गोपी कृष्ण 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 करत करत कृष्णरूपच झाल्या, भगवंतासारखं त्या ठिकाणी लीला करू लागल्या, भगवन्मय झाल्या ना महाराज. तन्मनस्का तदास्लापा तद्विचेष्टा तदात्मिका तद्गुणानैव गायंतो नात्मागाराने सस्मरू, भगवंतासारख्याच क्रीडा करू लागल्या. काय झालं माहितीये, एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं, तिला जमिनीवर पाडलं. भागवत जरा बारकाईनं पाहण्यासारखं आहे. तिचं स्तनपान त्या ठिकाणी करू लागले, ही पुतना आहे तुला मारून टाकतो आता, असं त्या ठिकाणी बोलू लागली गोपी. एका गोपीनं त्या ठिकाणी महाराज दुसऱ्या गोपीला पकडलं, तिच्या डोक्यावरच पाय दिला. तिला म्हणाली तू काल्या महासर्पाय चाल, आमच्या वृंदावनातून चालता हो, असं बोलू लागली महाराज. एका गोपीनं आपली ओढणी आपल्या हातात धरली, आकाशात अशी धरली. सर्व गोपींना बोलू लागले लवकर या लवकर या, मी कृष्ण आहे, मी गोवर्धन धारण केलेलं आहे, माझ्या आश्रयाला या. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला जवळ बोलावलं, तिच्या खांद्यावर हात ठेवला, देहोडाचरण उभी राहिली. बाकीच्या गोपीनं म्हणू लागली मी कृष्ण आहे आणि ही माझी राधा, मी रास त्या ठिकाणी करणार आहे, सर्वांनी रास करण्याकरिता या. गोपिकांची अवस्था काही विभोर होऊन गेली महाराज, कृष्णमय झाल्या गोपिका कृष्ण चिंतनामध्ये. आणि आता मात्र त्या ठिकाणी गोपिका भगवंताचा शोध घेत घेत तिथपर्यंत गेल्या, माग लावत लावत जिथपर्यंत त्या ठिकाणी ती गोपी जाऊन पोहोचली होती. तिला पाहिलं ती मूर्छित पडत होती. तिनं गोपिकांना पाहिलं, भगवंताचा धावा करत होती, जीवाची आ जीवा प्रेम भावाची आ भावा तुझ वाचोनी केशवा आणून आवडे. हे भगवंता धाव, कुठे गेलास रे, का सोडून निघून गेलास सांग मला. ती गोपिकांना म्हणू लागली जीवे अनुसरली अजूनही का नाही, वेगळे आणावा तो सये प्राणू माझा, व्याकुळ झाली. तिची अवस्था गोपिकांनी पाहिली आणि सगळा अभिमान निघून गेला आणि विभोर होऊन गोपिका त्या ठिकाणी भगवंताचा धावा करू लागल्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्या सगळ्याची सगळ्या त्या ठिकाणी गोपिका भगवंताला हाका मारू लागल्या, देवा तुझ्या वाचून करमत नाही रे, कुठे गुंतलास हे कान्हा, हे जगजेठी एकदा आम्हाला भेट दे रे कन्हैया. कन्हैया करता त्या ठिकाणी व्याकुळ होऊन गोपिका बोलू लागल्या महाराज, कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी कान्हैया रे
कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे 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 कन्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कान्हैया रे जग जेठी दे भेटी एक वेळा. व्याकुळ झाल्या गोपिका. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ऐका ना. अरे ज्यानं सर्वस्वाचा त्याग केला आणि तो त्याग केला म्हणून भगवान भेटला, म्हणजे मिलन झालं भगवंताशी. आणि मिलन झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी भगवान सोडून निघून गेला. मग उभं वारं सुटतं महाराज. एकतर भगवान भेटतच नाही आणि कासावीस होऊन प्रयत्न करून जरी भगवान त्या ठिकाणी भेटला आणि भेटलेला भगवान जर हातातून निघून गेला, मग त्याची अवस्था काय विलक्षण होते महाराज. ती शब्दात सांगण्यासारखी अवस्था नाही. व्याकुळ होतो जीव, कासावीस होतो जीव. काय करावं काय कळत नाही महाराज. गोपिका वेड्यासारखं त्या ठिकाणी महाराज वनवन भटकू लागल्या. भगवंताला हाका मारू लागला, देवा अरे तुझ्या वाचून करमत नाही रे. वाट तुझी पाहताना डोळे माझील रे, वाट तुझी पाहताना डोळे माझील रे, वाट तुझी पाहताना डोळे माझील रे, वाट तुझी पाहताना डोळे माझील रे. कुठं गेला माझा ताना पाऊल थकले, कुठं गेला माझा पाऊल थकले. कुठे कुठे मी शोधू तुझला जीव हा वेडा जमला, कुठे कुठे मी शोधू तुझला जीव हा वेडा जमला. कान्हा रे देवा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. कृष्णा रे भेट दे तुझ्या न माझ्या भेटीला सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटी मला सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे मला. कृष्णा रे भेट दे मला. व्याकुळ होऊन गोपिका त्या ठिकाणी भगवंताला हाका मारू लागल्या, देवा भेट दे रे, तुझ्या दर्शनाशिवाय चैन पडत नाही. हे मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मज घोष रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेट बाबाई, मज कृष्ण भेट बाबाई, मन वेडे रमतच नाही, मन
मन वेडे रमतची नाही मग कृष्ण भेटवा मग कृष्ण भेटवा मन वेडे रमतच नाही मन वेडे रमतच नाही मन वेडे रमतच नाही. या लीलेमधला भाव त्यालाच कळेल ज्याचं मन भगवंताच्या भेटीकरिता आसावलेलं आहे. हे कोणालाही कळत नाही महाराज. पण बऱ्याच ठिकाणी भागवतात आपण ऐकतो 5-10 मिनिटांमध्ये रासलीला सांगून भागवतकार निघून जातात. त्यांची काही चूक नाही, त्यांना माहिती आहे. हे त्याच्या समोर सांगावं ज्याच्या पोटामध्ये भगवत दर्शनाची आस लागलेली आहे. हे कोणालाही कळत नाही महाराज. हे कळण्याकरिता त्या ठिकाणी भगवंतावर प्रेम करणारा असला पाहिजे. संसाराची दानादीन करून त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा करणारा असला पाहिजे. हे त्याला कळेल महाराज. बाकीच्यांना ते कळणारच नाही. ते कळण्यासारखंच नाही. सामान्य बुद्धीचा हा विषय नाही. हे कळणं फार विशेष गोष्ट आहे महाराज. या गोपिका कासावी सून हा नाथ रमण पृष्ठ क्वासी कासी महाभुजे. कुठे आहेस देवा? का लपलास रे? का प्रगट होत नाहीस? का टाकून निघून गेलास? अरे तुझ्या वाचून कोणी नाही रे. सर्वस्व सोडून दिलं. अरे पतीला सोडून दिलं, मुलांना सोडून दिलं, घरदाराला सोडून दिलं, सगळ्या संसाराला सोडून दिलं. संसाराची धुळधाण करून आलो. जाळवणी संसार वैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी. हे खरं सांगू, परमात्म्याच्या भेटीकरिता संसारच जाळावा लागेल. परपुरुषाचे सुखभोगे जरी उतरवणी करे घ्यावे शीस. संसारा आगी आपुले आहते लावणे मागोते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तैशा परी धीट पतंग हा नीट दीपासोई. जसा पतंग नीट दिव्यावर झडप घालून जातो, जळून भस्म होतो देवा त्या दिव्याकरिता, तसं देवावर झडप घालून जावं आणि देवाकरिता स्वतःचं अस्तित्व जाळून भस्म करून टाकावं. असं त्या ठिकाणी आहे महाराज. फार महत्वाचं चिंतन आहे. तुकोबराय म्हणतात, सांगत होते तुम्ही ऐकावे कानी आमुचे नाचणे नाचू नका. जोवरी तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वायावी न धिंद पतीना गोविंद दोन्ही नाही. अरे एकच काहीतरी करा प्रेमानं, नाहीतर संसार आणि देव दोन्ही मिळवायचा प्रयत्न कराल तर मग मात्र फजिती होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपल्या मनामध्ये काय भरलंय ते ओळखा. ज्याच्या मनात फक्त देवच भरलाय आणि भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा आहे त्यानंच हे त्या ठिकाणी महाराज ऐकून पचवावं. इतरांना ते पचत नाही, त्यांना कळणारच नाही महाराज ते काय चालू आहे. ते फक्त गोपिकांना असं झालं होतं एवढं म्हणू शकतात. याच्यापेक्षा जास्त त्यांना काही होऊ शकत नाही. आपण कधी एकांतात बसत नाहीत, आपण कधी देवाशी बोलत नाहीत, आपण कधी देवाला हाक मारत नाहीत, आपण कधी देवाचे होत नाहीत महाराज. म्हणून भगवंताचं होण्याची गरज आहे. गोपिकांनी व्यक्तीला महत्व दिलं नाही, गोपिकांनी वस्तूला महत्व दिलं नाही, गोपिकांनी प्रसंगाला महत्व दिलं नाही, गोपिकांनी सर्वस्व देवाला देऊन टाकलं. गोपिका अखंड भगवंताचं नामचिंतन करत राहिल्या, गोपिका भगवंताबरोबर बोलत राहिल्या आणि गोपिका भगवंताकरिता व्याकुळ होऊ लागल्या. हे 7 मुद्दे गोपिकांच्या जीवनामध्ये उपस्थित झाले आणि म्हणून भगवंताला त्या ठिकाणी गोपिकांची दया आली. गोपिका व्याकुळ होऊन भगवंताला हाका मारू लागल्या. भगवान त्या ठिकाणी दिसत नव्हता, पण गोपिकांकडे पाहत होता. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवंताला कधीतरी बोलवावं आणि आर्त स्वरामध्ये त्या ठिकाणी भगवंताला आळवावं महाराज. हे दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा. यार प्यारे गलियों में मेरी आजा. मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा. मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा. मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा. मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा. अर्जी मोरी अखियाँ देखियो, नाथ मोरी अखियाँ देखियो. अर्जी मोरी अखियाँ
हरि जी मोरी नाथ मोरी हरि जी मोरी अखिया नाथ मोरी अखिया राजा मेरी अखियां तरस गई अब तो भगवती वाले गोकुल के राजा मेरी अखियां तरस गई अब तो भगवती वाले गोकुल के राजा मेरी अखियां तरस गई अब तो मेरी अखियां तरस गई अब तो भगवती वाले गोकुल के राजा मेरी अखियां तरस गई अब तो भगवती वाले गोकुल के राजा मेरी अखियां तरस गई अब तो भगवती वाले गोकुल के राजा मेरी अखियां तरस गई अब तो भगवती वाले गोकुल के राजा मेरी अखियां तरस गई अब तो दिलदार यार प्यारे दुनिया मेरी आजा दिलदार यार जाए दुनिया मेरी आजा रबी की आजा मेरा प्यार बन के आजा दिलदार यार प्यारे दुनिया मेरी आजा दिलदार यार जाए दुनिया मेरी दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा मेरा यार बन के आजा मेरा प्यार बन के आजा हरि जी मोरी अखियन आगे रहियो नाथ मोरी अखियन आगे रहियो गोविंद मोरी अखियन आगे रहियो नाथ मोरी अखियन आगे रहियो हरि जी मोरी अखियन आगे रहियो नाथ मोरी अखियन आगे रहियो. असं भगवंताला त्या ठिकाणी महाराज आळवावं, त्याला बोलवावं. या सगळ्या गोपी मिळून त्या ठिकाणी पुन्हा यमुनेच्या त्या ठिकाणी काठावर आल्या. पुनः पुलिनम आगत्य कालिंद्या कृष्ण भावना समवेता जगो कृष्ण. भगवंताच्या दर्शनाची तदा आगमन कांक्षिता, त्याच्या दर्शनाची अपेक्षा पोटात घेऊन भगवंताला हाका मारू लागल्या. आणि यमुनेच्या काठावर येऊन गोपिकांनी गीत गायलं महाराज. त्या गीताला त्या ठिकाणी म्हणतात गोपी गीत. अतिशय मधुर असणारं गीत आहे. ज्याचं पाठ असेल त्यानं त्या ठिकाणी आमच्या बरोबर म्हणावं, नसेल त्यानं त्या ठिकाणी त्या गोपी गीतामध्ये फक्त त्या ठिकाणी भजन करत सहभागी व्हावं. हरी हे तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तद्गुणानैव गायन्तो नात्मागाराणि सस्मरु. पुनः पुलिनमागत्य कालिन्द्या कृष्ण भावना समवेता जगत्कृष्ण तदागमन कांक्षिताः. गोप्योचुः हे जयति तेऽधिकम् जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि दयित दृश्यतां दिक्षुताभकां स्त्वयि धृतासव स्वां विचिन्वते शरदुदाशये साधुजात सत् सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरथनाथ ते शुनकदासिकां वरधनिघ्नतो नेह किं वध विषजलाप्ययात् व्यालराक्षसात् वर्षमारुतात् वैद्युतानलात् वृषमयात्मजात् विश्वतो भयात् वृषभते वयं रक्षितामुः न खलु गोपिका नन्दनो भवान् अखिल देहिनामन्तरात्मदो विखनसार्थितो विश्वगुप्तये सखौ देवान् सात्वतां कुले विरचिता भयं वृष्णिधूर्यते चरणमीयुषां संस्कृते भयात्
करसरोरुहं कान्तकामदं शिरसि देहिन श्रीकरग्रहं व्रजजार्तिहं वीरयोषितां निजजनस्मय यंसनस्मितं भज सखे भवत् किङ्करी स्मनो जलरुहानलं चारुदर्शय प्रणतदेहिनां पापकर्षणं तुणचुरानुगं श्रीनिकेतनं फणिफलार्पितं ते पदाम्बुजं कृणुकुचेषु न कुञ्जिरक्षयं मधुरया गिला वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षणं विधिकरेरिहा वीरमुह्यते रधरसेधुना व्यायस्वना तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कलमशापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि वन्दिते भूरिदा जना प्रहसितं प्रियं प्रेमवीक्षणं विहरणं च ते ध्यानमङ्गलं रहस्य संविदो यारदस्पृशा कुहकनो मन शोभयन्ति चलसि यदुरजात् चारयन् पशुं कलिन सुन्दरं नाथ ते पदं शिलतृणाङ्कुरे सीदतीति न कलिलताम्मण कान्त गच्छति दिनपरीक्षये नीलकुन्तलैर्वनरुहाननं विभुरावृतं घनरजस्वलं दर्शयन् मुहुर्मनसि न स्मरं वीरयक्षसि प्रणतकामदं पद्मजार्जितं धरणिमण्डनं ध्येयमापदे चरणपङ्कजं शन्तमञ्चते रमणनस्तनेश्वर्गयादिहं सुरथवर्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना शुष्टुचुम्बितं मितरागवे स्मारणं नृणां मितरवीरन श्रीधरामृतम् अतति यद्भवानन्निगारणं त्रुटिर्युरायते त्वामपश्यतां कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जडमुदीक्षतां पक्ष्मदुर्दृशां प्रतिसुतां वयं भ्रातृबान्धवान् अतिविलङ्घ्यतेऽन्त्यच्युतागतां गतविरास्रवोत् गीतमोहितां गीतवयोषता कस्यचिन्निशे रहसि संविदं रक्षयोदयं प्रसिताननं प्रेमवीक्षणं बृहदुरश्रियो वीक्षधामते मुहुरतिस्पृहा मुह्यते व्रजवनौकसां व्यक्तिरङ्गते वृजिनहंसलं विश्वमङ्गलं त्यजमनार्चन स्वस्पृहात्मां स्वजनभद्रुजां यन्यसूदनम् यत्ते सुजातचरणाम्बुरुहं स्तनेषु भीताशने प्रियदधिमहि कर्कशेषु ते नाटवी मटसि तद्व्यथतेन किं स्वित् कुरुपादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः हे इति गोप्य प्रगायन्त प्रलपन्तश्च चित्रधा रुरुदुःस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसा तासामाविर्भुत्शौरी स्मयमानमुखाम्बुज पीताम्बरधरस्रग्वी साक्षान्मन्मथ मन्मथ साक्षान्मन्मथ मन्मथ साक्षान्मन्मथ मन्मथ. गोपिकांनी गीत गायलं महाराज. या गीताला ताडगी म्हणतात गोपी गीत. भगवंताकरिता विरहामध्ये व्याकुळ झालेल्या गोपिका गीत गातात. हे विरह गीत आहे महाराज. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. या 12 स्कंधांमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक स्कंधाला भगवंताचं एक एक अवयव समजलं जातं. यामध्ये त्या ठिकाणी दशमस्कंद आहे. या दशमस्कंधाला भगवंताचं हृदय समजलं जातं. आणि त्या दशमस्कंधामध्ये रासपंचाध्याय आहे. 5 अध्याय आहेत. या रासपंचाध्यायीला त्या ठिकाणी भगवंताचे 5 प्राण मानलं जातं. आणि त्याच्यातही त्या ठिकाणी गोपीगीत आहे. या गोपीगीताला भगवंताचा मुख्य प्राण मानलं जातं. पण गोपीगीत अतिशय महत्वाचं आहे महाराज.
आम्ही आमच्या स्वामींना प्रश्न विचारला त्र्यंबकेश्वरला, म्हटलं स्वामीजी तुम्हाला भागवतातलं काय आवडतं? ते म्हणले मला भागवतातली रास पंचाध्यायी आवडते. रास पंचाध्यायातलं काय आवडतं? म्हणले त्यातलं गोपीगीत आवडतं. हे त्या ठिकाणी महात्म्याची असणारी ओळख आहे महाराज. हे सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी आहे चिंतन, जे गोपीगीताचं चिंतन आहे. बारकाईनं त्या ठिकाणी बघा, हा वेळ पुरत नाही ना महाराज भागवत सांगायला. कधीतरी असं वाटतं त्या ठिकाणी हे 7 दिवसामध्ये भागवत सांगण्यापेक्षा 7 दिवसामध्ये रास पंचाध्यायी सांगावी. त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी रास पंचाध्याय 7 दिवसात सांगण्यापेक्षा 7 दिवस गोपीगीतच सांगा. फार मधुर आहे महाराज हे गोपीगीत, अप्रतिम आहे गोपीगीत. गोपिकांनी स्वतःच्या अंतकरणातल्या भावना भगवंताच्या समोर प्रकट केल्या. भगवान त्या ठिकाणी गोपिकांकडे पाहतोय. रडणाऱ्या गोपिका, व्याकुळ झालेल्या गोपिका, कासावीस होणाऱ्या गोपिका. इति गोप्य प्रगायंत प्रलपंतस्य चित्रधा रुरुदुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. या रडत होत्या, पण कृष्ण दर्शनाच्या लालसेने रडत होत्या. आणि कशा रडत होत्या? तर त्यज संसार वासना, संसाराची वासना टाकून कृष्ण दर्शनाची लालसा पोटात होती. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. आपण सर्वजण कृष्ण दर्शनाकरता रडत नाहीत असं नाही. आपण सर्वजण कृष्ण दर्शनाकरता रडतो आहोत, कासावीस होतो आहोत. पण ऐका ना, आपण संसाराची वासना टाकून रडत नाहीत म्हणून भगवान भेटत नाही. संसाराची वासना टाकून कृष्ण दर्शनाच्या लालसेने जर रडलं तर परमात्मा दर्शन देतो. पण संसाराची वासना पण पोटात आहे आणि परमात्म्याची भक्ती पण पोटात आहे, दर्शन होणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांचे गोवी सांगतो, मजही शरण घिजे आणि जीवितवेही असिजे ढिग बोली या नुलजे प्रज्ञा केवी. लाज वाटत नाही असं बोलायला? देवाची शरणागती पण करायची आणि संसारही पोटात ठेवायचा. 2 गोष्टी जमत नाहीत महाराज एका जागेवर. गोपिकांनी संसाराची धुळधाण करून टाकली होती आणि मग भगवंताचं भजन करत होत्या. एकदा मागं पाहिलं महाराज फक्त. ते मागं पाहिल्याचा परिणाम तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगी अंतरला. भगवान अंतरला. अभिमान झाला की भगवान निघून गेला. पण रडणाऱ्या गोपिका आहेत, त्यांच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. रुरुदुस्वरम राजन, कशाकरिता? कृष्ण दर्शन लालसा. त्या अश्रुधारांमधून त्या ठिकाणी अभिमान निघून गेला, अभिमान गळून गेला, अभिमान रहित झाल्या. प्रायश्चित्त झालं महाराज. पश्चाताप त्या ठिकाणी झाला. पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे. पण पश्चाताप झाला आणि मग मात्र त्या ठिकाणी तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजा पीतांबरधर सर्गवी साक्षात मन्मथ मन्मथ. त्यांच्यामध्ये भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. कसा प्रगट झाला? पीतांबर धारण करून आला. स्मित हास्य करतोय महाराज. जसा त्या ठिकाणी मन्मथाच्या मनाचं मंथन करणारा असावा. मन्मथ म्हणजे कामदेव आणि त्याच्याही मनाचं मंथन करणारा, कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा परमात्मा प्रगट झाला. गोपिकांनी परमात्म्याला पाहिलं. गोपिका परमात्म्याच्या दिशेने सरसावल्या. घाईघाई भगवंताच्या जवळ आल्या. कोणी भगवंताच्या चरणाला मिठी मारली, कोणी भगवंताचा हात आपल्या हातात घेतला, कोणी भगवंताच्या गळ्यामध्ये एक हात घातला, कोणी दूर त्या हात बांधून उभी राहिली. तिरक्या नजरेने कन्हैयाकडे पाहू लागली. रोष त्याच्या अंतकरणात आहे. तिच्या डोळ्यांमधून तिच्या अंतकरणातला रोष प्रगट होत होता. एकीनं भगवंताला त्या ठिकाणी महाराज पाहून मोठा आनंद व्यक्त केला. एकीनं आपली ओढणी जमिनीवर त्या ठिकाणी पसरवली, देवा बसा. एकीनं भगवंताच्या मुखातला पानाचा विडा त्या ठिकाणी घेतला, स्वतः पानाचा विडा खाऊ लागली. अवतीभोवती गरडा घालून गोपिका बसू लागल्या आणि भगवंताकडे पाहून बोलू लागला, देवा का रे आम्हाला सोडून निघून गेला होतास? का आम्हाला टाकून निघून गेला होतास सांग. भगवान म्हटलं कोण? म्हणे अरे तू. आणि केव्हा गेलो होतो मी? अरे काय बोलतोस का नाही? आम्हाला सर्वांना सोडून तर निघून गेलास, पुन्हा म्हणतोस केव्हा गेलो होतोस? मी गेलोच नाही म्हटलं, तुमच्या जवळच होतो. गोपिका म्हणले असं काय करतोस का नाही? आम्हा सर्वांना टाकून निघून गेला होतास. भगवान म्हटलं गेलोच नाही. गोपिका म्हणले कसा आहेस रे? जगामध्ये 2-3 प्रकारचे लोक आहेत. एक वर्ग असा आहे तो त्या ठिकाणी जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावरच प्रेम करतो. एक वर्ग असा आहे जो सर्वांवर विनाकारण प्रेम करतो आणि एक वर्ग असा आहे जो कोणावरच प्रेम करत नाही. याच्यापैकी तू कोणता आहेस? तू त्या ठिकाणी विनाकारण प्रेम करणार आहेस की प्रेमच त्या ठिकाणी न करणार आहेस की प्रेम देणाऱ्यावरच प्रेम करणार आहेस? कसा आहेस? जे कोणावर प्रेमच करत नाही त्याच्यातही 4 वर्ग पडतात. एक असतो आत्माराम, एक असतो आप्तकाम, एक असतो अकृतज्ञ आणि एक असतो गुरुद्रोही. 4 जण असतात महाराज. याच्यापैकी तू कोण आहेस सांग. भगवान म्हटलं मी आत्माराम नाही. मला हे याच्यात बसू नका. आत्माराम म्हणजे स्वतःच्या मस्तीत मस्त आहे असा नाही मी. मला माझ्या भक्तांचं वेड लागलेलं आहे. आत्माराम कसा असेल?
आप्तकाम, ज्याचं सगळं काम भागलं तो पुन्हा कोणावर प्रेम करत नाही महाराज. आप्तकाम. अकृतज्ञ, अकृतज्ञ कोणावर प्रेम करत नाही महाराज. अकृतज्ञ त्याला म्हणावं जो केलेले उपकार जाणत नाही तो अकृतज्ञ असतो. आणि त्याच्यापेक्षाही चौथा वर्ग असतो गुरुद्रोही, जो उपकार करणाऱ्यावर अपकार करतो असा गुरुद्रोही असतो महाराज. याच्यापैकी तू कोण आहेस? भगवान म्हटले मी याच्यात कशातच बसत नाही. तुम्ही माझ्यावर चुकीचा आरोप करत आहात. मी गेलोच नाही तुम्हाला सोडून, इथेच होतो. म्हणे दिसत कसा नव्हतास? म्हणे मी अदृश्य झालो होतो पण तुमच्या जवळच होतो. म्हणे का अदृश्य झाला होता सांग. भगवंतानं सांगायला सुरुवात केली, गोपिकांनो मी अदृश्य होऊन पाहत होतो. तुम्ही माझ्याकरिता कशा रडता, तुम्ही माझ्याकरिता कशा व्याकुळ होता, कशा कासावेस होता, हे मी पाहत होतो. गोपिका म्हणलं का बरं आमचं रडणं पाहत होता? भगवान म्हटलं खरं सांगू मला काय आवडतं? म्हणे काय आवडतं? मला ना माझ्याकरिता कोणीतरी रडलेलं फार आवडतं, माझ्याकरिता कोणीतरी कासावीस झालेलं फार आवडतं, माझ्याकरिता कोणीतरी व्याकुळ झालेलं मला फार आवडतं. सांगू जगातले सगळे लोक त्या ठिकाणी परमार्थ करतायत पण कोणी माझ्याकरिता रडत नाही. सगळे पोटाकरिता रडत आहेत. सगळे माझ्या मंदिरात येतात, माझ्या मूर्ती समोर उभे राहतात, रडायला सुरुवात करतात पण माझ्याकरिता कोणी रडत नाही. ते आपल्या स्वतःकरिता रडतात. माझ्याकरिता रडणारं कोणी सापडत नाही. तुम्ही रडत होतात ना त्या तुमच्या स्वतःकरिता रडत नव्हतात, तुम्ही माझ्याकरिता रडत होतात. मी पाहत होतो माझ्याकरिता तुम्ही कशा रडता. भगवंताचं बोलणं पूर्ण होतं नाही कुठे तर गोपिकांनी बोलायला सुरुवात केली, कन्हैया अरे अदृश्य होऊन त्या ठिकाणी आमचं रडणं पाहत होतास, आम्ही रडलेलं तुला प्रिय वाटतं? मग ऐक कन्हैया तू जा, निघून जा, पुन्हा अदृश्य हो. भगवान तर आश्चर्यानं पाहू लागले, अरे पुन्हा अदृश्य हो म्हणतात का? इतक्या वेळ माझ्याकरिता रडत होते ना तर अदृश्य व्हा म्हणतात. सांगू गोपिका समर्था रतीमध्ये आहेत महाराज. भक्तिशास्त्रामध्ये 3 प्रकारच्या रती सांगितल्या. एक आहे साधारण रती, दुसरी आहे सामंजस्य रती आणि तिसरी आहे समर्था रती. साधारण रती त्याला म्हणावं आपल्या सुखाकरिता समोरच्यावर प्रेम करणारी स्त्री पत्नी साधारण रतीमध्ये असते. पतीवर प्रेम करते ना पण स्वतःच्या सुखाकरिता. साधारण रती पतीच्या सुखाचं काय घेणं देणं नाही, त्याच्या सुखाशी काय घेणं देणं नाही अशी असणारी स्त्री साधारण रती. दुसरी स्त्री आहे महाराज सामंजस्य रती, दोघांच्या सुखाचा विचार करते. मी सुखात असावं माझ्या नवऱ्याने सुखात असावं, सामंजस्य रती. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी तिसरी पत्नी आहे महाराज जी समर्था रतीमध्ये आहे. तिला स्वतःच्या सुखाची काही पर्वा नाही. तिला असं वाटतं माझा पती सुखात असावा. तिचं जीवन पतीच्या सुखाकरिता असतं. माझं काही झालं तरी चालेल, माझा पती सुखात असावा एवढा तिच्या पोटातला भाव असतो. या गोपिका समर्था रतीत होत्या महाराज. माझा देव तडगी सुखी असावा. देवा आम्ही रडल्यानं जर तुला समाधान वाटणार असेल तर निघून जा आणि असा निघून जा, कधीच आमच्या समोर येऊ नकोस, कधी आम्हाला परत दिसू नकोस. तू जर आमच्या डोळ्यासमोर राहशील तर आम्हाला तुझ्याकरिता रडता यायचं नाही रे देवा. तू जर निघून गेला तर आम्ही जन्मभर तुझ्याकरिता रडायला तयार आहोत. जन्मभर रडण्याची कामना गोपिकांच्या अंतकरणात आहे, जन्मभर दुःख सहन करण्याची कामना गोपिकांच्या अंतकरणात आहे. अरे गोपिकांच्या अंतकरणातला भाव जाणला, गोपिकांचे शब्द जाणले आणि कन्हैया कासावीस झाला महाराज. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आहे माझा भगवान. त्यानं 2 गुडघे जमिनीवर टेकवले, गोपिकांच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी बोलू लागला, गोपिकांनो सगळं म्हणा फक्त मला त्या ठिकाणी तुमच्या समोरून जायला सांगू नका. का या जगामध्ये मला तुमच्याशिवाय आहेच कोण? तुम्ही माझं सर्वस्व आहात. अरे देवतांचा दिव्य देह मी धारण केला, देवतांचं आयुष्य मला प्राप्त झालं आणि एवढं प्राप्त करून जरी मी तुमची सेवा करत राहिलो तरी तुमच्या ऋणातून मला होता यायचं नाही. अरे सगळं जग त्या ठिकाणी भक्ती करताय पण तुमच्यासारखी भक्ती कोणी करत नाही. तुम्ही त्या ठिकाणी माझ्याकरिता संसाराची नाजूक नाजूक बंधनं तोडून टाकली. मी मोठे मोठे जपी तपी संन्यासी पाहिले पण कोणी त्या ठिकाणी माझ्याकरिता संसाराची नाजूक बंधनं त्या ठिकाणी तोडू शकत नाहीत. संसाराच्या बेड्या कोणी तोडत नाही. तुम्ही माझ्याकरिता स्वतःचा पती सोडून दिला, तुम्ही माझ्याकरिता स्वतःची मुलं सोडून दिली, तुम्ही माझ्याकरिता स्वतःचं घर सोडून दिलं, तुम्ही सुखाच्या संसाराला माझ्याकरिता लात मारली. मला तुमच्याशिवाय जगात दुसरं कोणी नाही. मला जायला सांगू नका, मला जायला सांगू नका. जगाचा मालक व्याकुळ झाला महाराज. गोपिका व्याकुळ झाल्या. मग गोपिका पदर पसरून कन्हैया प्रेम मागत होत्या. आता भगवान त्या ठिकाणी हात पसरून गोपिकांच्या समोर प्रेम मागतोय. ओ गोरी घूंघट उदार दे, प्रेम की भिक्षा झोले में डाल दे. मला प्रेम हवंय, प्रेम दे. भगवान गोपीकडे प्रेम त्या ठिकाणी मागू लागला आणि आता महारास सुरू झाली महाराज.
आतापर्यंत होती ती रास आणि आता होऊ लागली महारास. भगवंतानं 6 महिन्यांची रात्र केली आणि भगवान गोपिकांबरोबर महारास करू लागला. गोपिकांचा अंगसंग भगवंतानं त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. याच्यामध्ये तिळ मात्र एक काम नव्हता महाराज. फक्त प्रेम गोपिकांमधून प्रवाहित होत होतं आणि भगवंतामधून प्रवाहित होतं. भगवान आणि गोपी दोन नाहीत महाराज, एकच आहे. सगळ्या त्या ठिकाणी वृत्तीच गोपी आहे. सब वृत्ती हे गोपिया. आत्मा कृष्ण स्वरूप संधी में झलकत रहे यही रास अनूप. भगवानच त्या ठिकाणी प्रकाशित होतोय. भगवानच भगवान आहे महाराज. गोपी आणि भगवान दोन नाहीत. एकमेकाबरोबर त्या ठिकाणी रास करू लागले. आता चमत्कार झाला. आधी त्या ठिकाणी परमात्म्यानं एकच रूप प्रगट केलं होतं, सर्व गोपिका त्याच्या अवतीभोवती नाचत होत्या. आता भगवंतानं एका एका गोपीच्या समोर एक एक रूप प्रगट केलं. एक एक गवळण, एक एक गोपाळ, धरुणी नाचती रास मंडळ, महारास त्या ठिकाणी होऊ लागले आणि गोपिका पुन्हा विभोर होऊन भगवंताच्या अवतीभोवती नाचू लागल्या महाराज. याला म्हणायचं महारास. जिथे भेद नष्ट झाला, एकरूप झाले महाराज. गोपिका आणि परमात्मा एकातून दोन झाले आणि प्रेमानं त्या ठिकाणी महाराज भेद नष्ट करून आनंद शिल्लक राहिला. म्हणून रास, ही रास प्राप्त करून घेण्याकरिताच माणसाचं शरीर मिळालंय महाराज. इथे माणसाच्या शरीरात आल्यानंतर त्या ठिकाणी भगवत स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यावा आणि महारास प्राप्त करून घ्यावी. महारास, आत्मा परमात्मा की मिलन का मधुमास है, यही महारास है, यही महारास है. विश्व के कण कण में किसका आभास है, यही महारास है, यही महारास है. त्रिभुवन का स्वामी भक्तों का दास है, यही महारास है, यही महारास है. रास म्हणजे लय होणे. लय त्या ठिकाणी करून टाकावं. जीवानं त्या ठिकाणी परमात्म्यामध्ये स्वतःला विलीन करून टाकावं. याचंच नाव आहे रास. लयम लाती ती रास. हीच आहे रास लीला. हीच त्या ठिकाणी पाहायची आहे महाराज. सामान्य दृष्टीनं जर पाहिलं, आपल्या बुद्धीनुसार जर पाहण्याचा प्रयत्न कराल आणि आपल्या सांसारिक दृष्टीनं जर पाहण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला ही कामलीला दिसेल. आणि बरेचसे संसारानं बरबटलेले लोक आपल्या दृष्टीने या लीलेकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. तो त्या ठिकाणी त्यांचा दोष आहे. माझ्या श्यामसुंदराच्या चरित्रावर आरोप करण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याच्याकडे कुदृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न करू नका. आधी आपल्या स्वतःला ओळखा. आपण काय आहोत ते जाणा. आपली योग्यता बघा आणि मग भगवंताकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करा. हा महत्वाचा विचार आहे महाराज. लोक आपण काय आहोत ते पाहतच नाहीत आणि आपली जशी योग्यता आहे असंच भगवंताकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. तो काय सामान्य आहे आणि त्याची लीला सामान्य आहे. असामान्य असणारी भगवंताची ही लीला 6 महिन्याची रात्र केली होती महाराज. भगवान त्या ठिकाणी गोपिकांबरोबर विलक्षण असणारी लीला करतो आहे. ही रासलीला पाहण्याकरिता देवदेवता येऊ लागल्या. कोणालाही रासलीलेत प्रवेश नव्हता. भगवान शंकर स्वतः आले आणि आतमध्ये प्रवेश करू लागले. पण गोपिका हातात काठी घेऊन उभ्या होत्या. कोणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता, फक्त गोपींना प्रवेश होता. भगवान शंकराला आतमध्ये जाऊ दिलं नाही. नाराज झाले, सुकून गेले, कैलास पर्वतावर गेले. पार्वतीबाईंनी विचारलं, काय झालं देवा, का सुकलात? म्हणे काय नाही, रास पाहण्याकरिता गेलो होतो. म्हणे पाहून आलात का? म्हणे नाही, मला जाऊ दिलं नाही कुणी आतमध्ये. म्हणे का बरं? तिथं फक्त गोपींना प्रवेश आहे. आता मी काय करू? पार्वतीबाई हसल्या आणि हसून बोलल्या, मग काय विशेष आहे, तुम्हीच व्हा ना गोपी. मग मात्र गोपी होऊन जायची तयारी झाली. म्हणे कसं काय? मी करते ना म्हणे तुम्हाला गोपी. व्रज की नारी बन के आ गया भोला भंडारी. जटा सोडून दिल्या महाराज आणि जटांच्या वेण्या घातल्या. पार्वतीबाईने स्वतःच्या लग्नाचा पितांबर शालून नेसवला भगवान शंकराला. नाकात नथनी घातली, कानात कुंडल घातले, हातात बांगड्या घातल्या, कपाळाला कुंकू लावलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं, पायात जोडवी घातली. एवढा सगळा शृंगार त्या ठिकाणी केला महाराज भगवान शंकराने. जो पूर्ण पुरुष आहे, जो या सगळ्या जगाला चालवणार आहे, महादेव आहे, जो कणाकणात व्याप्त आहे, तो हर आहे, तो मृड आहे, तो शिव आहे, असा असणारा त्या ठिकाणी जगाचा मालक, तो त्या ठिकाणी गोपी झाला. आणि गोपी होऊन त्या ठिकाणी महाराज रासलीलेमध्ये प्रवेश करण्याकरिता निघाला. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? माणसानं त्या ठिकाणी, का पुरुषानं
स्त्रियांचे अलंकार परिधान करणं, वस्त्र परिधान करणं मोठे लज्जास्पद वाटतं ना महाराज, असं बरं वाटत नाही ते, त्याला त्याचा स्वाभिमान दुखावला जातो. तुम्हाला माहिती आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक महान संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे गुलाबराव महाराज. जे साडी नेसत होते, जे कपाळाला कुंकू लावत होते, हातात बांगड्या घालत होते, लोक त्यांना नावं ठेवायचे. बावळाटांना काय कळतं महाराज, मूर्खांना कोणालाही नावं ठेवायला तयार होतात. चांगल्याला नावं ठेवतात आणि वाईटाला नावं ठेवतात. लोकांना कामच काय असतं, गळ्यात खालबत्ता घातलेला तर कुटायचं काम असतं. याचं कुटायचं, त्याचं कुटायचं, कोणाचंच सोडायचं नाही. खरकटे सगळ्या दुनियाचे कोणाला तरी करून कुटायला सुरुवात करतात महाराज. साधू संतांची सुद्धा उडवतात, लाज वाटली पाहिजे थोडी. गुलाबराव महाराज मात्र स्वतःच्या मस्तीत मस्त होते. बांगड्या घालत होते, हातात पायात जोडवे घालत होते आणि स्वतःला तरी काय म्हणत होते माहिती आहे, ज्ञानेश कन्या त्यांचं नाव. काय म्हणत होते माहिती आहे अजून, कृष्ण पत्नी, मी कृष्णाची पत्नी आहे म्हणायचे. तुम्हाला विशेष वाटत असेल, आश्चर्य वाटत असेल, पण त्यांचं चरित्र बघा. ते 4 दिवस बाजूला बसत होते महाराज. 4 दिवस बाजूला बसत होते. काय भाव आहे, विलक्षण असणारा भाव आहे. आणि डोळे नव्हते ना महाराज त्यांना, 24 तास कन्हैया बरोबर बोलत राहायचे, सारखं कन्हैया बरोबर बोलत राहायचे. सकाळपासून संध्याकाळ दुसरं काही छंद नव्हता, फक्त भगवंताशी बोलत राहणे. काय अवस्था असेल नाही, विलक्षण असणाऱ्या भावावर काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. देवा कधी अशी अवस्था प्राप्त होईल की ज्या अवस्थेत त्या ठिकाणी महाराज भगवंताचं प्रेम प्राप्त होईल. त्या प्रेमाची असणारी ही दिव्य अवस्था ही प्राप्त करून घेण्याकरिता साधू संत कासावीस झाले. आम्ही कपाळाला कुंकू लावतो आहोत त्याच्या नावचं, देवाच्या नावचं, आम्ही त्याला पती समजतो आहोत मनोमन. कारण जीव ही स्त्री आहे आणि तिचा पती फक्त परमात्माच होऊ शकतो, दुसरा कोणी होऊ शकत नाही. तरी लोक म्हणतात ते कपाळाला बुक्का लावत नाही, वारकरी नाही. काही म्हणलं तरी चालेल, कोणी आम्हाला काही घेणं नाही कोणाशी. कपाळाला कुंकू लावतोय, आमच्या अंतकरणातला भाव आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्याचा त्याचा भाव ज्यानं त्यानं सांभाळावा. लोकाला लाजलं तर काहीच करता येत नाही. लोक फार चमत्कारी असतात महाराज. एखादं जर खाली बघून चालायला लागलं ना, त्याला म्हणतात बघा येडं खालीच बघून चालते. ते दुसऱ्या दिवशी वर बघून चालायला लागलं, परत म्हणायला लागले दुसरे बघा वरच बघून चालते. मग ते लागले भेऱ्या भेऱ्या बघायला इकडून इकडं. लोक म्हणजे बघा येडं आहे का, लागलं भेऱ्या भेऱ्या बघायला. त्यानं करावं कसं सांगा ना तुम्ही मला. म्हणून जन जैसा ओक धरिता वरे ना पतित पावना देवराया. म्हणून सल्ला दिला तो का म्हणे, आता ऐका वचन आणि तेजोने या जन भक्ती करा. बोंबलं त्या लोकांना काय बोंबलायचं असेल तेवढं, काय म्हणायचं असेल म्हणू द्या. वाळूत हे जन म्हणूत शिंदळी परी वनमाळी न विसंबे. काय व्हायचं असेल तर होऊ देत. जनाबाईचा अभंग माहिती ना, पंढरीच्या पेठे मांडलेले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही, काय ओरडायचं असेल तेवढं ओरडून घ्या. लोक भुकत राहतात महाराज कुत्र्यासारखे. भुकू द्यावं काय काय व्हायचं असेल कोणाला. भगवंताचं चिंतन सोडू नये आणि भगवंताच्या चिंतनापासून बाजूला होऊ नये. जे स्वतः पापी आहेत आणि त्यांच्या पापाचा प्रभाव दुसऱ्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतात. महाराज लाजत नव्हते, महाराज मस्त होते स्वतःच्या मस्तीत. कृष्ण पत्नी भगवान शंकर त्या ठिकाणी महाराज मस्त झाले, गोपी झाले, डोक्यावर पदर घेतला लांबलचक आणि रासलेले सहभागी झाले. श्यामसुंदराने पाहिलं नवीन गोपी आली, नवीन रूप धारण केलं, त्यांच्या समोर आले, रास करू लागले. बारकाईनं पाहिलं म्हणे, अरे ह्या सगळ्या गोपी माझ्या परिचित आहेत, ही नवीन गोपी कुठून आली. पाहतात तर काय भोले बाबा आहेत, सब बाबा के बाबा. अरे म्हणे भोले बाबा गोपी होऊन आले, आता काहीतरी गंमत केली पाहिजे. नाचायला सुरुवात केली आणि नाचता नाचता पितांबरावरच पाय दिला महाराज कन्हैयानं. तो पितांबरावर पाय दिल्याबरोबर ती साडी सुटून गेली, ती पितांबरच सुटला. आता ज्याला कधी धोतर नेसायची सवय नाही त्याला साडी कशी नेसता येईल, एवढ्या लोकांमध्ये फजिती झाली महाराज. घाई घाई ती साडी आवरून धरू लागले. जे सदैव गजचर्म व्याघ्रांबर परिधान करतायत, जे सदैव स्मशानवासी आहेत, ज्यांनी सगळ्या संसाराची त्या ठिकाणी धूळधाण करून राख अंगाला लावलेली आहे, आणि ते भगवान शिव श्यामसुंदराच्या भक्तीत विभोर झालेले आहेत. स्वतःला विसरले महाराज. गोपी होऊन आले. श्यामसुंदरानं पाहिलं, बाबा तुम्ही? म्हणे हो मी. देवा तुझ्या प्रेमामध्ये त्या ठिकाणी विभोर होण्याकरिता मला हे सगळं करावं लागलं. भगवान श्यामसुंदरानं भगवान शंकराला सांगितलं, देवा ऐका, हे बाह्यांगानं त्या ठिकाणी असं करण्याची आवश्यकता नाही. गोपी तर हा अंतकरणाचा भाव आहे, पण मनानं त्या ठिकाणी गोपी व्हावं आणि जगाला कळू देऊ नये महाराज. गोपी भाव म्हणजे गोपाय ते हृदय कृष्ण या सहा गोपी. गोपनीय ठेवा भगवंताच्या प्रेमाला हृदयामध्ये.
आणि त्याच्यावर प्रेम करा, त्याला सर्वस्व समजा, तेवढा आपला मालक आहे असं समजा आणि मग खऱ्या अर्थानं भगवंताच्या त्या लीलेत प्रवेश करा. दोन विश्व आहेत महाराज, हे बाह्य असणारं विश्व आणि एक स्वतःचं विश्व तयार करा. जिथे त्या ठिकाणी जाण्याची अपेक्षा पोटामध्ये ठेवा. ते गोलोकधामाचं विश्व आहे, ते वृंदावनाचं विश्व आहे, ते माझ्या श्यामसुंदराचं विश्व आहे, त्याच्यातच राहा. तिथे गोपी होऊन त्या ठिकाणी जा आणि भगवंताच्या सेवेमध्ये, त्याच्या भक्तीमध्ये त्याला सुख देण्याकरिता गोपी व्हा. आपल्या सुखाकरिता गोपी होण्यापेक्षा त्याला सुख देण्याकरिता गोपी व्हा. केवढा मोठा भाव आहे. म्हणून भगवान शंकर गोपी झाले. आजही वृंदावनामध्ये वंशीवटावर जर तुम्ही जाल तर तिथे त्या ठिकाणी भगवान शंकराची साडी नेसलेली मूर्ती आहे महाराज. भगवंताच्या त्या ठिकाणी ज्या प्रिय गोपी आहेत महाराज, अष्टमहानायिका, ज्यांची चरणचिन्ह अजून तिथे आहेत. आणि त्याच्या थोडस पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज गोपेश्वर भगवान, जिथे महादेवाच्या पिंडीला साडी नेसवली जाते. वृंदावनात जर कधी गेलात तर आवर्जून जा आणि नक्की दर्शनाकरिता जा. गोपी भाव पोटात तयार होईल. गोपी भाव तयार होण्याकरिता सगळ्यात साधू संतांची धावपळ आहे. म्हणा तुकोबारांचा अभंग आहे, आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो. हा आता माझ्या भावा कोणता भाव असेल तर तुकोबारांना हा गोपी भावच अपेक्षित आहे महाराज. गोपी भाव श्रेष्ठ असणारा भाव. पण भगवान शंकरासारखी त्या ठिकाणी गोपी झाले आणि भगवान श्यामसुंदराच्या लीलेमध्ये सहभागी झाले. बरंचसं बोलण्यासारखं आहे. आज असं वाटलं होतं की मथुरा गमनापर्यंत आपण जावं,